गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दिस इज प्रसाद. आय एम व्हेरी एक्साइटेड कारण मी रात्रभर झोपलो नाहीये. कारण त्या दिवसाची वाट बघत होतो. मी खूप दिवस झाले या दिवसाला थांबत होतो की कधी हा दिवस येतोय. आणि फायनली रात्रभर झोपलो नाही. कधी सकाळ होते आणि निघतोय. काल संध्याकाळपासूनच तयारी सुरू केलेली आहे. गाडी क्लीन करणे, कपडे इस्त्री करणे, बॅग भरणे, लास्ट मुमेंटचं जे काही सामान असतं ते इकडनं जाऊन घेऊन ये, ते घेऊन ये. कारण आपण चाललेलो आहोत गोव्याला. ओके. आणि बाहेर जाताना बरेचसे ट्रिप्स वगैरे आपण केलेले आहेत. पण तिकडे जाताना आहे ना तेवढी एक्साइटमेंट नसते. असते एक्साइटमेंट, पण तेवढी एक्साइटमेंट नसते जितकी मला गोव्याला जायला एक्साइटमेंट असते. सो धमाल एकदम. सकाळी आपण 5:30ला बरोबर स्टार्टर मारलेला आहे. त्यावेळेला अंधार असल्यामुळे मी काय रेकॉर्डिंग सुरू केलेली नाही. आता आपण साताराच्या ऑलमोस्ट फक्त 20 किलोमीटर्सच्या अलीकडे आहोत. मी आता इथे डिझेल फुल केलेलं आहे गाडीला. आणि आपण आता कोल्हापूर मार्गे नाही, कोल्हापूरच्या पुढे जाऊन अप्रतिम घाट वगैरे कॅप्चर करणार आहोत आपण. मध्ये आधी बघू कुठे थांबता आलं तर. पण आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड कारण नाव आपण आज दुपारी गोव्याला पोहोचणार आहोत. धमाल करणार आहोत बीचेसवरती. सो स्टे ट्यून. अँड आय एम शुअर की तुम्हाला मध्ये आधी जाताना सुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टी जर मला सापडल्या आपण ते डेफिनेटली रेकॉर्ड करू. ओके. स्वाती इज रेडी, आय एम रेडी, गाडी इज रेडी. धमाल. चलो चलते हैं गोवा. वर्ल्ड का ऍक्च्युली घरातनं चहा घेतला होता. आता प्रसादनी प्यायलाय चहा आणि आता मी पिते. तर मस्त वाटतो थर्मसचा चहा. असं मध्येच कधीतरी गाडीत वगैरे प्यायला खूप छान वाटतो. फायनली कोल्हापूरच्या पुढे आपण आलेलो आहोत. धमाल मस्ती गाणं ऐकत ऐकत डान्स करत करत. आणि आपण आता इथे एक छोटासा कोल्हापूर नंतर जिथे कर्नाटकाचा जो टोल नाका सुरू होतो ना तिथे थोडंसं पुढे आलं की विराज जंक्शन म्हणून आहे. विराज मागच्या वेळेला पण जर का आपण व्हिडिओला बघितला असेल ना तर त्या विराज जंक्शन मध्ये आपण थांबलो होतो. आपण इथे थोडासा ब्रेक घेणार आहोत. मस्त जागा आहे. मी रेकमेंड करेल की जर का तुम्ही असं कोल्हापूरच्या पुढे जाणार असताल ना, कुठेही बँगलोर असेल, गोवा असेल, कुठेही, तर इथे डेफिनेटली एक स्टॉप घ्या. ऑसम स्पॉट आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी मिळतात तुम्हाला. मेरा अभी का हेल्दी वर्जन, क्योंकि गोवा जाने के बाद तो ये होने नहीं वाला है. लेकिन अभी मैंने नाश्ते में ही मंगाया फ्रूट्स मस्तपैकी. एंड स्वाति है इडली. मेन हायवेवरनं आता आपण इकडनं घेणार आहोत राईट टर्न, जो आपल्याला दाखवतो डायरेक्टली गोवाकडे. आपण आता इकडे आधी आहे ना जेव्हा हे विराज नव्हतं इकडे आपण थांबून या साईडला आहे ना आपण ब्रेक वगैरे घ्यायचो. चहा कॉफी वगैरे इकडे घ्यायचो आपण या हॉटेलमध्ये. ओके. कावेरी हॉटेल. ओके. आणि इकडनं आता सरळ आपण स्ट्रेट डायरेक्टली टू गोवा. येस. आता घाटातले रोड सुरू होणार आणि धमाल. आणि मँगोज मिळाले तर मी डेफिनेटली घेणार आहे. बट अरे हे बघ, मँगोचं नाव आणि मँगोज. ओके. आपल्याला पुढे चांगले मँगोज वगैरे मिळाले तर आपण मग थांबूयात किंवा मग येताना लेट सी कसं काय ते. आपण इकडनं आता आहे ना आजरा मार्गे आंबोली घाट. अप्रतिम घाट आहे आणि त्या घाटामध्ये आहे ना खूप मस्त सिनरी वगैरे असते. आता ऑफकोर्स थोडंसं गरमी असल्यामुळे थोडंसं काय पावसाळ्यासारखा मजा येणार नाहीये, बट स्टील तो घाट अमेझिंग आहे. आता आपण त्या मार्गे जाणार आहोत. उफ, अर्धा तास झालाय. या स्पीडने चाललोय आपण 20-30. आणि हा रस्ते सगळे असे आहेत. या रस्त्यावरती आहे ना काम चालू आहे, जबरदस्त काम चालू आहे. म्हणजे आय थिंक नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही गोव्याला येऊ ना त्यावेळेला हा रस्ता झालेला असेल. कारण आता कोविड नंतर आम्ही ऑलमोस्ट अराउंड 3 इयर्स नंतर गोव्याला चाललो आहे. त्यावेळेला तर रस्ते एकदम मस्त होते, पण समहाव इकडे आता काम चालू आहे. त्याच्यामुळे स्पीड लिमिट एकदम 20-30
आणि मध्ये आधी तर खूपच पॅच खराब आहेत, खूप पॅच खराब आहेत. आजरा गावच्या इकडे आलोय गावात, आणि काय खराब रस्ते, सगळ्या गावामध्ये रस्त्यांची कामं चालू आहेत, सगळे डायव्हर्जन्स दिलेत. आणि माय गॉड किती वेळ लागलाय. जर तुम्ही मार्चमध्ये, आत्ता या महिन्यामध्ये किंवा एप्रिलमध्ये तुम्ही इथनं प्लॅन करत असताल तर डू नॉट कम फ्रॉम दिस रूट. हा रूट जबरदस्त डिले करतोय. ओके, आणि खूप वेळ लागणार आहे. म्हणजे आय होप की आता इथनं पुढे रस्ता ओके झाला असेल, पण आम्हाला खूप वेळ लागला. म्हणजे तास दीड तास आम्ही असं हळूच चाललोय. खूप रस्त्याचं काम चालू आहे. गोव्याला जाताना हे जे कॉम्बिनेशन आहे ना, असे मध्ये आधी चांगले रस्ते, झाडं, त्याची मध्ये आधी सावली पडतीये, त्याच्यामध्ये जर कॉम्बिनेशन असेल किशोर कुमार, लता मंगेशकर आणि भारी भारी जे जुनी सगळी लोक होती ना त्यांची गाणी, ओ माय गॉड. कॉपीराईट आत्ता चालू असल्यामुळे मला गाणं ऐकवता येणार नाही, पण आत्ता जे आम्ही गाणे ऐकत चाललोय ना, काय मस्त वाटतंय. थोडंसं ग्लिम्स एकदम देतो. ओहो हो हो हो, हे जे कॉम्बिनेशन आहे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. फायनली आपल्याला घाटात पोचलोय आपण. किती वेळ लागला, बट अगेन जर्नी इज मोर इम्पॉर्टंट, डेस्टिनेशन नाही. मजा आली. जे काय मध्ये आधी छोटे छोटे खराब पॅच होते ना, पण आता रस्ता एकदम ओके झालेला आहे. आणि काय सीन आहे, उन्हाळा असून सुद्धा इकडे ना खूप मस्त वाटतंय. जॅग घाट एक सेक्शन सुरू झाला. धमाल. आपण पुढे जर जागा मिळाली तर थोडासा स्लाइटली 1 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि जरा कॅप्चर करायचा प्रयत्न करतो मी. फायनली आता आपल्याला गोवा हायवे, मेन हायवेला आपण लागतोय. सो इथनं पुढे वेळ लागणार नाही, कारण आधी इकडचा जो रस्ता घाट सेक्शन आहे ना, त्या घाट सेक्शनमध्ये प्रॉपर गाडी नीट सांभाळून चालावं लागतंय. पण आता दिस इज गोवा हायवे. आय होप रस्त्याचं काम चालू नाही आहे. दिसतं तर तसंच आहे. लेट्स सी. इकडे तर काम चालू आहे फुल. हो हो, ओय होय. इकडे रस्त्याची कामं चालू आहेत. इकडे रस्त्याची कामं चालू आहे. फ्लायओव्हर करतायत का काय? फ्लायओव्हरच काम आहे, ब्रिजचं काम चालू आहे वरती. मस्त रोड होतोय वरती, ब्रिज जेव्हा होईल ना, आय थिंक हा सगळं बायपास आहे कुठला तरी. जर लेफ्टला जो रस्ता जाणार आहे ना, वरनं डायरेक्ट एअरपोर्ट रोड आहे. ओके, एअरपोर्ट बायपास आहे. न्यू एअरपोर्ट बायपास रोड. वाव, वेल प्लॅन्ड. मस्त वाटतंय ना, केवढे रोड्स आहेत. फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत गोंदवलेमध्ये. आणि आता आपण एक 5 मिनिट्समध्ये आपलं जे एअरबीएनबी बुकिंग आहे ना, तिकडे आपण पोहोचणार आहोत. चलो, आता वाजले आहेत, किती वाजले? बरोबर 2 वाजले. ओके, आपला ॲक्च्युली प्लॅन होता 12:30-1 पर्यंत पोहोचायचा, बट बिकॉज रस्ते खराब निघाले आपल्याला, त्याच्यामुळे 1 तास डिले झालो आपण. कारण खूपच रस्ता खराब होता आणि गाडी एकदम स्लो चालवायला लागली. आणि म्हणजे आणि किलोमीटरमध्ये होते ते असे, म्हणजे खूप खराब रस्ता आहे. ऑलमोस्ट अराउंड एक 25 किलोमीटरचा जो पट्टा आहे ना, तो खूप खराब आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे, असं नाही की खूपच उन्हाळा असल्यामुळे लोक नाही आहेत असं नाहीच आहे. भरपूर गर्दी आहे. आता दुपारी 2 वाजले तरी एवढी गर्दी आहे. ओके, बढिया. आपल्याला जायचं आहे इथनं वरती. आता या रूममध्ये आपण आलेलो आहे. ही आपल्याला रूम मिळाली आहे. ओके, टी व्ही आहे, ते एअर कंडिशनर आहे, मोठा बेड आहे इकडे. इकडे किचन आहे. ओके, फ्रीज आहे आपल्यासाठी. तो ओनली थिंग इज की आता आम्ही वेट करतो आहे पासवर्डसाठी. वायफायचा पासवर्ड मिळाला की मग इवन इंटरनेट कनेक्शन वगैरे सुद्धा होईल. ओके, बट ओव्हरऑल रूम मोठी आहे. आणि बाहेर आलो आपण की इमिजिएटली इथे बसण्यासाठी पण जागा आहे. ओके, आणि इथनं हा म्हणजे इथनं एंट्रन्स आहे.
ओके. आणि आपण इथनं बाहेर गेलो की आपली कार पार्क पुढे गेला की कार पार्क आहे, स्विमिंग पूल आणि त्याच्या पुढे कार पार्क. मध्ये आता सेटल झालेले आहोत आणि सामान वगैरे कारमधनं मी आणलेले आहे आत्ता. स्वाती इज ऑलरेडी किचनमध्ये रेडी झालेली आहे. ओके. ऑफकोर्स दुपारचं आपण काय करणार आहोत, दुपारचं आपण इकडेच सकाळचं ब्रेकफास्ट आणि दुपारचं लंच आपण घरातच करणार आहोत. फिश चिकन जे काय असे बाहेर नाही, कारण किचन अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके, तुम्ही बघितलात. ओके, दाखवलंच तुम्हाला मी. किचन वगैरे सगळं अवेलेबल आहे, इंडक्शन आहे. ओके. सो व्हॉट वी गोइंग टू डू इज की संध्याकाळी आपण जाणार आहोत, बीचवरती पण जाणार आहोत आणि फिशरमन्स कोव्हला जाणार आहोत. धमाल मस्ती संध्याकाळचं सुरू होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आपण हा पहिला जो व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.